आत्मा आधी विजितात्मा. प्रार्थना घ्या सुरुवातीची. हो. सुरू करा. बरेच दिवस मनात येते, पण मी म्हटलं अजून माझं धाडस होत नव्हतं, पण म्हटलं जाऊ दे, आज अचानक वाचू जरा, त्या निमित्ताने कॉन्फिडन्स येईल. बरोबर. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः सर्वभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. जितेंद्रिय इंद्रियाचे राग द्वेष रहित होणे म्हणजेच इंद्रिय वशमध्ये होणे आहे. राग द्वेष रहित झाल्यावर इंद्रियामध्ये मनाला विचलित करण्याची शक्ती राहत नाही. साधक आपल्या मनाप्रमाणे त्यांना वाटेल त्या ठिकाणी प्रवृत्त करू शकतो. कर्मयोगाच्या साधकासाठी इंद्रियाचे वशमध्ये असणे आवश्यक आहे. म्हणून भगवंत कर्मयोगाच्या प्रकरणात इंद्रियांना वश करण्याविषयी विशेष रूपाने सांगत आहेत. जसे यस्विंद्रियाणि मनसा नियम्य तस्मात्त्वमिंद्रियाण्यादौ नियम. कर्मयोगाचा कर्माशी अधिक संबंध राहत असतो. म्हणून इंद्रिये वशमध्ये न झाल्यास त्याची विचलित होण्याची शक्यता राहते. कर्मयोगाच्या साधनेत दुसऱ्यांच्या हितासाठी सेवा रूपाने कर्तव्य कर्म करणे आवश्यक आहे, ज्यासाठी इंद्रियांचे वशमध्ये असणे अत्यंत गरजेचे आहे. इंद्रिये वशमध्ये झाल्याशिवाय कर्मयोगाचे साधन होणे कठीण आहे. विशुद्धात्मा सांसारिक पदार्थांचे महत्वच अंतःकरणाच्या मलिनतेला कारण आहे. जेथे पदार्थाचे महत्व असते तेथेच त्यांच्या कामना राहत असतात. साधक निष्काम तेव्हाच होतो जेव्हा त्याच्या अंतःकरणात सांसारिक पदार्थांचे महत्व राहत नाही. जोपर्यंत पदार्थांचे महत्व आहे तोपर्यंतच निष्काम होऊ शकत नाही. केवळ परमात्मा प्राप्तीचा उद्देश अंतःकरणात दृढ झाल्यावर अंतःकरणाची जशी आणि जितक्या लवकर शुद्धी होते तितकी लवकर आणि तशी अंतःकरणाची शुद्धी इतर कोणत्याही अनुष्ठानाने होत नाही. म्हणून कर्मयोगात केवळ एक उद्देश होण्याचे जितके महात्म्य आहे तितके इतर कशाचे नाही. विजितात्मा कर्मयोगात शरीराच्या सुख आरामाचा त्याग करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. जर शरीर आळस प्रमाद असेल तर कर्मयोगाचे अनुष्ठान होऊ शकत नाही. म्हणून भगवंतांनी शरीराला वश करण्यास सांगितलेले आहे. सर्व भूतात्मा कर्मयोग्याला संपूर्ण प्राण्याशी आपल्या ऐक्याचा अनुभव होतो. जसे शरीराच्या एखाद्या अवयवाला दुखापत झाल्यास दुसरे अवयव त्याची सेवा करण्यासाठी सहज रीतीने कोणताही अभिमान न करता कृतज्ञतेची अपेक्षा न ठेवता आपोआप तयार होतात. तसेच कर्मयोग्याकडूनही दुसऱ्यांना सुख पोहोचवण्याचा प्रयत्न सहज रीतीने अभिमान किंवा कामनेशिवाय कृतज्ञतेच्या अपेक्षेशिवाय जसे आपल्या शरीरात भिन्न भिन्न अवयवांकडून वेगवेगळे व्यवहार होत असले तरी सर्व अवयवांशी आपलेपणा एकच असतो, तसेच कर्मयोग्यांकडून मर्यादेनुसार संसारात यथायोग्य वेगवेगळे व्यवहार त्याचा आपलेपणा समान असतो. आपली आसक्ती करण्यासाठी अर्थात संपूर्ण प्राण्याशी आपले ऐक्य समजणे अत्यंत आवश्यक आहे. कर्मयोग्याचा स्वभाव उदारतेचा असतो. सर्व भूतात्म झाल्याशिवाय उदारता येत नाही. विशेष गुण क्रिया आणि पदार्थांबरोबर शकत नाहीत, ते आपल्याबरोबर निरंतर राहू शकत नाहीत. कारण क्रिया आणि पदार्थात निरंतर परिवर्तन होत असते, स्वरूपात परिवर्तन होत नाही. क्रिया पदार्थ निरंतरित आहेत
आपणही त्यांचा त्याग करून मुक्ती मिळवू शकतो, परमशांती मिळवू शकतो. त्यांच्या बरोबर राहून आपण मुक्ती परमशांती मिळवू शकत नाही, कारण त्यांचा आपला स्वभाव नाही आणि आपल्या बरोबर राहण्याचा त्यांचा स्वभाव नाही. म्हणून क्रिया आणि पदार्थांना दुसऱ्याच्या सेवेमध्ये उपभोगात आणावयाचे आहे. दुसऱ्या करण्यात आलेली महत्ता नाही तर वास्तविकता आहे. जी वास्तविकता असते ती सहज असते, अर्थात त्यात परिश्रम आणि अभिमान नसतो. अवास्तविक आणि अभिमान असतो. क्रिया आणि पदार्थ दुसऱ्याच्या सेवेमध्ये तेव्हाच लागतात जेव्हा आपल्यात उदारता येते. म्हणजेच उदारता आपले स्वरूप आहे. म्हणून उदारतेत पैसा खर्च करण्याची आवश्यकता नाही, परिश्रम करण्याची आवश्यकता नाही. सुखी व्यक्तीला प्रसन्न व्हावे, दुःखी व्यक्तीला पाहून दुःखी व्हावे, केवळ याचीच आवश्यकता आहे. अंतःकरणात करुणा निर्माण व्हावी. हा सुखी कसा होईल? सुखी चांगला भाव निर्माण झाला पाहिजे. सर्वजण सुखी व्हावे. दुःखी व्यक्तीला पाहून असा भाव उत्पन्न झाला पाहिजे की कोणी व्यक्ती दुःखी राहू नये. भगवंतांनी भोग आणि संग्रहाला साधनेत बाधक म्हणले आहे. सुखी व्यक्तीला पाहून प्रसन्न झाल्याने भोग भोगण्याची इच्छा समाप्त होते. कारण भोग भोगण्यात जे सुख मिळत असते ते सुख आपल्याला दुसऱ्यांना सुखी पाहून विशेष रूपाने मिळाले तर भोग भोगण्याची आवश्यकता राहत नाही. दुःखी व्यक्तीला पाहून दुःखी झाल्याने संग्रह करण्याची इच्छा समाप्त होते. कारण दुःख नष्ट करण्यासाठी ज्या वस्तूंचा संग्रह करतो आणि व्यय करतो त्या वस्तू दुसऱ्यांचे दुःख दूर करण्यात उपयोगात येतील. जसे आपल्यावर एखादे दुःख कोसळले करण्याचा प्रयत्न करतो, तसेच दुसऱ्यांना दुःखी पाहून आपल्या शक्तीनुसार त्यांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न होऊ लागेल. प्रसन्नता आणि करुणेमध्ये एक विलक्षण रस आहे. तो रसक्रिया आणि पदार्थांशी संबंध विच्छेद करून जीवाला परमात्म स्वरूप नित्य रसाशी अभिन्न करतो. योगयुक्त, जितेंद्रिय, विशुद्धात्मा, विजितात्मा आणि सर्व भूतात्मभूता लक्षणाने युक्त जो कर्मयोगी असतो त्याला इथे योगयुक्त म्हणले आहे. साधनेत स्वाभाविक प्रवृत्ती न होण्यास उद्देश आणि रुचीत भिन्नता हेच कारण आहे. जोपर्यंत हॅलो, काही कोणी आणखीन अनम्यूट आहे, म्यूट करून घ्या. जोपर्यंत अंतःकरणात संसाराचे महत्व आहे तोपर्यंत उद्देश आणि रुचीचा संघर्ष बहुतेक समाप्त होत नाही. उद्देश अविनाशी परमात्म्याचा असतो. रुची बहुतेक नाशवान संसाराचे प्राणी, पदार्थ, परिस्थिती इत्यादीची असते. उद्देश आणि रुची अभिन्न झाल्यावर साधन आपोआप तीव्र गतीने होऊ लागते. येथे योगयुक्त पद अशा कर्मयोगांसाठी आलेले आहे त्याचा उद्देश आणि रुची अभिन्न झालेली आहे, अर्थात त्यांची उद्देश आणि रुची परमात्म्यात एक झालेली आहे. उत्पन्न आणि नष्ट होणाऱ्या फलाची किंचित मात्र इच्छा नसेल तेव्हा कर्मयोग होतो. फल आणि उद्देश दोन्ही भिन्न भिन्न असतात. कर्मयोगाला फलाची इच्छा तर नसते, परंतु उद्देश अवश्य असतो. कर्मयोगाचा उद्देश तोच असतो जो सर्वांना मिळू शकतो आणि नेहमी बरोबर राहतो. जो कोणाला मिळतो आणि कोणाला मिळत नाही, कधी राहतो कधी राहत नाही, तो त्याचा उद्देशच नसतो. या दृष्टीने उद्देश नेहमी परमात्म तत्वाचाच असतो. परमात्म तत्व एखाद्या कर्म, अभ्यास इत्यादीचे फल नाही, फल नष्ट होणारे असते, परंतु परमात्मा नित्य राहतात. उत्पन्न आणि नष्ट होणाऱ्या वस्तूची कर्मयोगी इच्छा करत नाही, कारण त्याची इच्छाच परमात्मा प्राप्तीत बाधक असते. केवळ एक परमात्म्याचाच उद्देश असल्याने कर्मयोगाला योगयुक्त म्हणले गेले आहे. या ठिकाणी ज्याला योगयुक्त म्हणले गेले आहे त्यालाच 6व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात योगारूढ म्हणले आहे. कर्मयोगी कर्म करत असताना सुद्धा कर्माशी बांधला जात नाही. कर्माच्या बंधनात कर्माविषयी असलेली ममता, कर्माच्या फलाची इच्छा, कर्मजन्य सुखाची इच्छा तसेच त्याचा भोग आणि कर्तृत्वाभिमान हेतू असतात. सारांश, कर्मापासून काही ना काहीतरी मिळवण्याची इच्छा नसल्यामुळे कर्मयोगी कर्म करत असताना सुद्धा त्यापासून बांधला जात नाही, अर्थात त्याचे कर्म
अकर्मक होत असतात. सांख्ययोगी तर गुणागुणेषु वर्तन्ते, गुणच गुणामध्ये वर्तन करीत आहेत असे मानत असल्याने कर्माशी बांधला जात नाही. परंतु कर्मयोगी परहितासाठी कर्म करत असताना कर्माशी बांधला जात नाही. केवळ दुसऱ्यांसाठीच कर्म केल्याने कर्म सुद्धा गुणागुणेषु वर्तन्ते प्रमाणेच होतात. या ठिकाणी अपि पदात एक भाव असाही आहे की कर्मयोगी कर्म करते वेळी तर निर्लिप्त असतोच, कर्म न करते वेळीही तो निर्लिप्त असतो. त्याचे कर्म करणे व न करण्याशी काहीच प्रयोजन राहत नाही, तो निर्लिप्तच असतो. तात्पर्य, सांख्ययोगी जडतेशी त्याग करून चिन्मयतेशी आपली एकता मानतो आणि कर्मयोगी आपले म्हणवले जाणारे शरीर, मन, इंद्रिय इत्यादींची संसाराशी एकता मानतो. अर्थात पदार्थ, शरीर, मन, इंद्रिये इत्यादींना आणि त्यांच्या क्रियेना आपले मानत नाही, तर त्यांना संसाराचे आणि संसारासाठी मानतो. कर्मयोगी जर पदार्थ, मन, बुद्धी इत्यादींना आणि त्यांच्या का मानत असता तर मग त्याच्याकडून एखाद्याचे हित झाले, एखाद्याला सुख मिळाले, एखाद्यावर उपकार झाले तर तो मी केले, माझ्याकडून झाले असे कसे मानू शकतो? मानू शकत नाही. म्हणून तो कर्म करत असतानाही कर्मानी लिप्त होत नाही. परिशिष्ट, शरीर, इंद्रिये आणि अंतःकरण यांच्याशी संबंध विच्छेद झाल्यामुळे जेव्हा कर्मयोग्याला संपूर्ण प्राण्यांशी आपल्या एकतेचा अनुभव होतो तेव्हा कर्म करून नाही. कर्तेपणा न राहिल्यामुळे त्याच्याद्वारे होणारे कर्म बंधनकारक होत नाही. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यै शृण्वन् स्पृशै जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपैश्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् नुन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियाणींद्रियार्थंत इति धारयन् तत्त्ववित् युक्तः. या ठिकाणी ही पदे सांख्ययोगाच्या विवेकशील साधकांची लक्षणे आहेत. जो तत्त्वविद महापुरुषाप्रमाणे भ्रांतीरहित अनुभव करण्यासाठी तत्पर राहतो त्याचे ठिकाणी असा विवेक जागृत असतो की सर्व क्रिया त्या क्रियेशी माझा कसलाही संबंध नाही. जो आपल्या अर्थात स्वरूपात कधीही किंचित मात्रही कोणत्याही क्रियेच्या कर्तेपणाला पाहत नाही तो तत्वविद आहे. त्याचे ठिकाणी नित्य निरंतर स्वाभाविकच ही सावधानी राहत असते की स्वरूपात कर्तेपणा नाहीच. प्रकृतीचे कार्य शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी, प्राण इत्यादीशी तो कधीही आपले ऐक्य स्वीकार करीत नाही. म्हणून त्याच्याद्वारे होणाऱ्या क्रियांना तो आपल्या क्रिया मानूच कसा शकतो? वास्तविक उपयुक्त स्थिती स्वरूपाच्या दृष्टीने सर्व माणसांचीच आहे, परंतु ते अज्ञानाने स्वरूपाला क्रियेचा करता मानतात. परमात्म्याच्या ज्या शक्तीने समष्टी संसाराच्या क्रिया होत आहेत त्याच शक्तीने व्यष्टी शरीराच्या क्रियाही होत आहेत, परंतु समष्टीचा क्षुद्र अंश असलेल्या व्यष्टीशी आपला संबंध मानल्यामुळे मनुष्य व्यक्तीच्या काही क्रियांना आपला क्रिया मानू लागतो. या मान्यतेला नष्ट करण्यासाठी भगवंत म्हणतात की साधकाने स्वतःला कधी कर्ता मानू नये. जोपर्यंत कोणत्याही अंशात कर्तेपणाचा मान्यता आहे तोपर्यंत तो जेव्हा आपल्या ठिकाणी कर्तेपणाच्या मान्यतेचा संपूर्णपणे अभाव होऊन आपल्या स्वरूपाचा अनुभव होतो तेव्हा तो तत्वविद महापुरुष म्हणला जातो. जसे स्वप्नातून जागे झाल्यावर मनुष्याचा स्वप्नाशी मुळीच संबंध राहत नाही, तसेच तत्वविद महापुरुषाचा शरीराकडून होणाऱ्या क्रियेशी मुळीच संबंध राहत नाही. या ठिकाणी तत्वविद तोच आहे जो प्रकृती आणि पुरुषाच्या विभागाला अर्थात गुण आणि क्रिया सर्व प्रकृतीतच आहेत. प्रकृतीहून अतीत तत्वामध्ये गुण आणि क्रिया नाहीत याला योग्य रीतीने जाणतो. प्रकृतीपासून अतीत निर्विकार तत्व तर सर्वांचे प्रकाशक आणि आधार आहेत. सर्वांचे प्रकाशक असूनही प्रकाशाच्या अंतर्गत परिपूर्ण भरलेले आहेत. प्रकाशात पूर्ण मिसळलेले असूनही प्रकाशक प्रकाशकच असतो आणि प्रकाश्य प्रकाश्यच असते. तसेच तो सर्वाचा आधार असूनही सर्वांच्या
कणाकणात व्याप्त आहे, परंतु तो कधीही आधेय होत नाही. कारण जो प्रकाशक आणि आधार आहे त्यात करणे आणि होणे नसते. करणे आणि होणे रूपी परिवर्तन तर प्रकाश्य अथवा आधेयातच असते. अशा प्रकारे प्रकाशक आणि प्रकाश्य, आधार आणि आधेयाच्या भेदाला जो योग्य प्रकारे जाणतो तोच तत्वविद आहे. याच प्रकृती आणि पुरुषा क्षेत्रज्ञ च्या विभागाला जाण्याविषयी भगवंतांनी पूर्वी 2ऱ्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात आणि पुढे 7व्या अध्यायाच्या 4थ्या 5व्या तसेच 13व्या अध्यायाच्या 2ऱ्या 19व्या 23व्या आणि 34व्या श्लोकात म्हणलेले आहे. पश्यै शृण्वन् स्पृशै जिग्रन् आणि उन्मिषन् निमिषन्नपि. या ठिकाणी पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, हुंगणे, खाणे या 5 क्रिया ज्ञानेंद्रियाच्या आहेत. चालणे, ग्रहण करणे, बोलणे आणि मलमूत्राचा त्याग करणे या 4ही क्रिया कर्मेंद्रियाच्या आहेत. झोपणे ही त्याची आहे. श्वास घेणे ही प्राणाची आहे. डोळ्याची उघडझाप करणे ही कूर्म या नावाच्या उपप्राणाची आहे. उपर्युक्त 13 क्रिया देऊन भगवंताने ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, अंतःकरण, प्राण आणि उपप्राण यांच्याकडून होणाऱ्या संपूर्ण क्रियेचा उल्लेख केला आहे. तात्पर्य: संपूर्ण क्रिया प्रकृतीचे कार्य शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी, प्राण इत्यादीकडूनच होतात. स्वकडून नव्हे. दुसरा एक भाव असाही प्रतीत होतो की सांख्ययोगाकडून वर्ण, आश्रम, स्वभाव, परिस्थिती इत्यादीनुसार शास्त्रविहित शरीर निर्वाहाच्या क्रिया, खाणे पिणे, व्यापार करणे, उपदेश करणे, लिहिणे, वाचणे, ऐकणे, विचार करणे इत्यादी क्रिया होत नाहीत असे नाही. त्याच्याकडून या सर्व क्रिया होऊ शकतात. मनुष्य आपल्याला त्याच क्रियेचा कर्ता मानतो. तो जाणून अर्थात मनबुद्धीपूर्वक करत असतो. जसे वाचणे, लिहिणे, विचार करणे, पाहणे, भोजन करणे इत्यादी. परंतु अनेक क्रिया अशा होतात ज्यांना मनुष्य जाणून करत नाही. जसे श्वासाचे येणे जाणे, श्वास घेणे इत्यादी क्रिया जाणून करतो. या क्रियेचा कर्ताही स्वतःला मानू नये असे म्हणले आहे. दुसरी गोष्ट, जसे मनुष्य श्वास घेणे, डोळ्यांनी उघडझाप करणे या क्रियांना स्वाभाविक समजून याचे ठिकाणी आपला कर्तेपणा मानत नाही, तसेच अन्य क्रियांनाही स्वाभाविक समजून त्यांचे ठिकाणी आपला कर्तेपणा मानू नये. येथे पश्यन इत्यादीच्या ज्या 13 क्रिया सांगितल्या आहेत त्या कशाच्या तरी आधाराशिवाय घडून येणे शक्य नाही. या क्रिया ज्याच्या आश्रित असतात, अर्थात या क्रियेचा जो आधार आहे त्यात कधीही कोणती क्रिया होत नसते. तसेच संपूर्ण क्रिया कोणाच्या तरी प्रकाशाशिवाय सिद्ध होऊ शकत नाहीत. ज्या प्रकाशाने या क्रिया प्रकाशित होतात, ज्या प्रकाशाच्या अंतर्गत होतात, त्या प्रकाशात कधी कोणती क्रिया झाली नाही, होत नाही, होणार नाही, होऊ शकत नाही आणि होणेही शक्य नाही. असे ते तत्व सर्वांचा आधार, प्रकाशक आणि स्वयंप्रकाश स्वरूप आहे. ते सर्व राहत असूनही काहीही करत नाही. या तत्वाकडे लक्षपरयुक्त या 13 क्रियांचे तात्पर्य आहे. इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. जर स्वरूपात कर्तेपणाच नाही तर क्रिया कशाने कोणाकडून होत आहेत तर देत असताना भगवंत उपर्युक्त पदात म्हणतात संपूर्ण क्रिया इंद्रियाद्वारे इंद्रियांच्या विषयामध्येच होत आहेत. येथे भगवंताचे तात्पर्य इंद्रियांचे कर्तृत्व दाखवण्यात नाही तर स्वरूपाला कर्तृत्व रहित निर्लिप्त दाखवण्यात आहे. ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, अंतःकरण, प्राण, उपप्राण इत्यादी सर्वांना या ठिकाणी इंद्रियाणी पदाच्या अंतर्गत घेतले गेले आहे. इंद्रियांचे 5 विषय आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. याच विषयात इंद्रियांचे वर्तन होत असते. संपूर्ण इंद्रिये
आणि इंद्रियांचे विषय प्रकृतीचे कार्य आहे. म्हणून इंद्रियाद्वारा होणाऱ्या संपूर्ण क्रिया प्रकृतीतच होत आहेत. गुणांचे कार्य असल्याने इंद्रिये आणि त्यांच्या विषयांना गुणच म्हणले जाते. म्हणून गुणच गुणात वर्तन करीत आहेत. गुणागुणेषु वर्तन्ते, गुणाशिवाय दुसरा कोणी करता नाही. नान्यं गुणेभ्य कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति. तात्पर्य, संपूर्ण क्रिया मग त्या प्रकृतीकडून होणाऱ्या म्हणा किंवा प्रकृतीचे कार्य गुणांकडून होणाऱ्या म्हणा किंवा ते इंद्रियांकडून होणाऱ्या म्हणा, सर्व गोष्टी वास्तविक एकच आहे. क्रियेचे तात्पर्य परिवर्तन आहे. परिवर्तन रूपी क्रिया प्रकृतीतच होत असेल. स्वरूपात परिवर्तन रूपी क्रिया लेश मात्रही नसेल. कारण प्रकृती निरंतर क्रियाशील आहे आणि स्वरूप कर्ता पण रहित आहे. प्रकृती कधी अक्रिय असू शकत नाही आणि स्वरूपात कधी क्रिया होऊ शकत नाही. संपूर्ण क्रिया प्रकाश्य आहेत आणि स्वरूप प्रकाशक आहे. नैव किंचित करोमीति मन्ये, म्हणजे या ठिकाणी मी स्वरूपाने करता नाही याचे तात्पर्य असे नाही की मी पूर्वी करता होतो. स्वरूपात करतेपणा वर्तमान काळात नाही, भूतकाळात नाही आणि भविष्य काळातही होणार नाही. संपूर्ण क्रिया प्रकृतीतच होत आहे, पण प्रकृती नेहमी क्रियाशील असते. पुरुष अर्थात चेतन तत्व क्रियारहित आहे. जेव्हा चेतन अनादि अज्ञानाने प्रकृतीच्या कार्याशी तादात्म्य पावते तेव्हा ते प्रकृतीच्या क्रियेंना आपल्या क्रिया मानू लागते आणि त्या क्रियेचा करता स्वतः बनते. जसे एखादा मनुष्य धावत असलेल्या आगगाडीच्या डब्यामध्ये बसलेला आहे. स्वतः चालत नाही, परंतु आगगाडी जात असल्यामुळे न चालताही त्याचे चालणे होते. धावत असलेल्या आगगाडीत बसल्यामुळे आता तो चालत नाही असे होऊ शकत नाही. तसेच क्रियाशील प्रकृतीचे कार्यरूपी स्थूल, सूक्ष्म आणि कारण कोणत्याही शरीराशी जेव्हा स्व आपला संबंध जोडतो तेव्हा स्वकर्म न करताही तो त्या शरीराकडून होणाऱ्या क्रियेचा कर्ता झाल्याशिवाय राहू शकत नाही. सांख्य योगी शरीर, इंद्रिये, अंतःकरण इत्यादींशी कधीही संबंध मानत नाहीत. म्हणून तो कर्माचा कर्तेपणा आपल्यात कधी अनुभवित नाही. जसे शरीराची बाल्यावस्था बदलून तारुण्यावस्था येणे, काळे केस पांढरे होणे, खाल्लेले अन्न पचन होणे, शरीर बलवान अथवा निर्बल होणे इत्यादी क्रिया आपोआप होत असतात. तसेच दुसऱ्या संपूर्ण क्रियांनाही सांख्ययोगी स्वाभाविक होणाऱ्या असाच अनुभव करतो. तात्पर्य, तो आपल्याला कोणत्याही क्रियेचा करता अनुभव नाही. गीतेत स्वतःला कर्ता मानणाऱ्यांची निंदा केली गेली आहे. त्याचप्रमाणे शुद्ध स्वरूपाला कर्ता मानणाऱ्यांना मलिन अंतःकरणाचा आणि दुर्मती म्हणले गेले आहे. परंतु स्वला अकर्ता मानणाऱ्यांची प्रशंसा केली गेली आहे. एव पदतेर्य अंशात आपल्याला कोणत्याही कर्माचा कर्ता मानू नये. जेव्हा आपल्यात कर्तेपणाचा भाव राहत नाही तेव्हा त्याच्याकडून होणाऱ्या कर्मांची संज्ञा कर्म राहत नाही, तर क्रिया होते. त्यांना अध्यायाच्या 33व्या श्लोकात ज्ञानी पुरुषांकडून होणाऱ्या क्रियेना चेष्टते पदाने म्हणले आहे. या ठिकाणी एव पद देण्याचे दुसरे तात्पर्य हे आहे की स्वचे शरीराशी तादात्म्य झाले तरी शरीराशी कितीही मिसळून गेला तरी आपल्याला मी कर्ता आहे असे समजले तरी स्वमध्ये कधीच कर्तृत्व येत नाही आणि कधी येऊही शकत नाही. परंतु प्रकृतीशी तादात्म्य करून तो स्व आपल्या कर्तृत्व मानून घेतो. कारण याच्यात मानणे आणि न मानण्याचे सामर्थ्य आहे, स्वतंत्रता आहे, म्हणून तो आपल्याला कर्ताही मानतो. जेव्हा तो आपल्याकडे दृष्टी टाकतो तेव्हा त्याला अकर्तेपणाही अनुभवता येतो. या दोन्ही गोष्टी म्हणजे आपल्यात 13व्या शरीरात राहून तो काही करत नाही, लिप्तही होत नाही. भोगता तर प्रकृतीस्थ पुरुषच बनतो. गुणांचा क्रियाफलाचा नाही, परंतु आपल्या स्वरूपाकडे दृष्टी न राहिल्याने आपल्यात लिप्ततेचा भाव उत्पन्न होतो. जरी पुरुष स्वतः स्वरूपाने निर्लिप्त आहे, त्याचे ठिकाणी भोगतेपणा नाहीच होऊ शकत नाही, तरी पण सुख दुःखाचा भोगता तो स्वतः पुरुषच होतो. अर्थात
सुखी दुःखी तर स्वतः पुरुषच होतो, जड नव्हे. कारण जडामध्ये सुखी दुःखी होण्याची शक्ती आणि योग्यता नाही. तर मग पुरुषात भोगतेपणा नाहीच आणि सुखदुःखाचा भोगता पुरुषच होतो. या दोन गोष्टी कशा? भोगाच्या वेळी जी भोगाकार सुखदुःखाकार वृत्ती बनते ती तर प्रकृतीची असते आणि प्रकृतीतच होत असते. परंतु त्या वृत्तीशी तादात्म्य झाला की होणे, अर्थात मी सुखी आहे, मी दुःखी आहे अशी मानता आपल्यातच स्वतः पुरुष करतो. कारण असे मानणे पुरुषाविना होत नाही. अर्थात असे जडात नव्हे. या दृष्टीने पुरुषाला भोगता म्हणले गेले आहे. सुखी दुःखी होणे आपल्यात मानूनही, अर्थात सुखाचे वेळी सुखी आणि दुःखाचे वेळी अशी मान्यता आपल्यात करूनही पुरुष स्वतः आपल्या स्वरूपाने निर्लिप्त आणि सुखदुःखाचा केवळ प्रकाशकच राहतो. या दृष्टीने पाहिले असता तेपणा नाही आणि होऊ शकत नाही. कारण एकादेशीयपणानेच भोगतेपणा येतो. एकदेशीयपणा अहंकाराने येतो. अहंकार प्रकृतीचे कार्य आहे म्हणून तिचे कार्यही जडच असते. अर्थात भोगतेपणाही जडच असतो. म्हणून भोगतेपणा पुरुषात नाही. जर हा पुरुष सुखाचे वेळी दुःखी झाला असता तर याचे स्वरूप परिवर्तनशील झाले असते. कारण सुखाचाही आरंभ अंत होतो, तसेच दुःखाचाही आरंभ अंत होतो. तसेच हा पुरुषही असा जे संपूर्णपणे अनुचित आहे. कारण गीते त्याला अक्षर, अव्यय आणि निर्लिप्त म्हटले आहे. तत्वज्ञ पुरुषांनी याचे स्वरूप एकरस एकरूप मानले आहे. पुरुषाला सुखाच्या वेळी सुखी आणि दुःखाच्या वेळी दुःखी होणाराच मानले तर मग पुरुष सदा एकरस एकरूप राहतो असे कसे म्हणता येणे शक्य आहे? त्याच्या 27व्या श्लोकात अहंकार विमूढात्मा करता हमिती मन्यते यात आलेल्या मन्यते पदाने जी गोष्ट आली आहे त्याचाच निषेध येथे नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्ववित पदाने केला आहे. मन्येत पदाचा अर्थ मानणे नाही तर अनुभव करणे आहे. कारण स्वरूपात क्रिया नाही, हा अनुभव आहे. मान्यता अथवा न करते वेळी दोन्ही अवस्थेत स्वरूपात अकर्तेपणा जशाच्या तसा असतो. म्हणून तत्वविद पुरुष हा अनुभव करतो की कर्म करते वेळीही मी तोच होतो, कर्म न करते वेळीही मी तोच राहिलो. म्हणून कर्म करणे अथवा न करण्याने आपल्या स्वरूपात काय फरक पडला? अर्थात स्वरूप तर अकर्ताच राहिले. अशा प्रकारे प्रकृती ज्ञान तर सर्वांनाच होत असते, पण आपल्या स्वरूपाच्या परिवर्तनाचे ज्ञान कोणालाही नसते. स्वरूप संपूर्ण क्रियेचे निर्लिप्त रूपाने प्रकाशक असते. त्यात कधीही किंचित मात्रही परिवर्तनाची संभावना नसते. स्वरूपात कधीही अभाव होत नाही. जेव्हा ते प्रकृतीशी आसक्तीने तादात्म्य त्याला आपल्यात अभाव प्रतीत होऊ लागतो. त्या अभावाच्या पूर्तीसाठी ते पदार्थाची कामना करू लागते. कामनेच्या पूर्तीसाठी त्यात कर्तेपणा कामना उत्पन्न झाल्याशिवाय स्वरूपात कर्तेपणा येत नाही. प्रकृतीशी संबंध प्रस्थापित केल्याशिवाय स्व कोणतीही क्रिया करू शकत नाही. कारण ज्या कारणाने कर्म होतात कर्ण प्रवृत्तीचेच आहेत. कर्ता कर्णाच्या अधीन असतो. जसे सोनार कितीही कुशल कारागीर असले तरी तो ऐरण, हातोडा इत्यादी अवजारांशिवाय कार्य त्यामुळेच आपल्यात प्रतीत होतात. हे तिन्ही कमी जास्ती होत असतात आणि स्वरूप तसेच्या तसे राहत असते. म्हणून याचा स्वरूपाशी संबंध नाही. कर्तेपणा प्रकृतीच्या संबंधात म्हणून आपल्याला कर्ता मानणे परधर्म आहे. स्वरूपात कर्तेपणा नसतो म्हणून आपल्याला अकर्ता समजणे स्वधर्म आहे. जसे ब्राह्मण आपल्या ब्राह्मण आहे यात निरंतर स्थित राहतो, तसेच तत्वविद आपल्या कर्तेपणात म्हणजे स्वधर्म मध्ये निरंतर स्थित राहतो. हाच नैव किंचित करोमीति युक्तो भाव आहे. वैशिष्ट्य भाव विकसनशील ज्ञानयोगी प्रथम ज्ञानेंद्रिय, अंतःकरण आणि प्राण
यांच्याकडून होणाऱ्या क्रियेना करूनही मी स्वतः काहीही करत नाही असे मानतो, अनुभव येतो. वास्तविक चिन्मय सत्ता मात्रेत करणेही नाही आणि होणेही नाही. स्थूल सूक्ष्म कारण शरीरात होणाऱ्या संपूर्ण क्रिया प्रकृतीतच होतात. स्वयंमध्ये स्वयंचा कोणत्याही क्रियेशी किंचित मात्रही संबंध नाही. अविवेकपूर्वक अहमला आपले स्वरूप मानल्यामुळे जो अहंकार विमूढात्मा झाला, विवेकपूर्वक स्वतःला अहमहून वेगळे अनुभव झाल्यास तो तत्वविद होतो. अर्थात त्याला कर्तृत्व राहत नाही. तो निरंतर चिन्मय तत्वात अहंकाराने मोहित होऊन स्वयंने चुकीने स्वतःला कर्ता मानले. त्यामुळे तो कर्मांनी आणि त्याच्या फलांनी बांधला गेला. तसेच 84 आता जर तो स्वतःला अहमहून वेगळा मानेल आणि स्वतःला कर्ता मानणार नाही, अर्थात स्वयं वास्तविक जसा आहे तसाच अनुभव करेल, तर त्याच्या कोणते आहे? तात्पर्य हे आहे की जे असत्य आहे तेही जेव्हा सत्य मानल्याने सत्य दिसू लागले, तर मग जे वास्तविक सत्य आल्यास ते तसेच दिसू लागले. त्यात कोणते आश्चर्य? वास्तविक स्वयं ज्या वेळेला स्वतःला कर्ता भोक्ता मानतो त्यावेळीही तो कर्ता भोक्ता नसतो. शरीरस्थो कौंतेयते, कारण आपले स्वरूप सत्ता मात्र आहे. सत्तेत अहम नाही, अहमची सत्ता नाही, म्हणून मी कर्ता आहे. ही मान्यता कितीही दृढ असो ती चूकच आहे. तिला चूक मानतात, चूक समाप्त होते हा नियम आहे. एखाद्या गुफेत शेकडो वर्षापासून अंधकार असेल तर प्रकाश करताच तो तात्काळ समाप्त होतो. त्याच्या समाप्तीत अनेक वर्ष महिने साधकाने असे दृढ मानावे की मी करता नाही, मग ही मान्यता रूपाने राहणार नाही, तर अनुभवात परिणत होईल. जड चेतनाचे तारे मीचा प्रयोग जडासाठी होतो, चेतनासाठी होतो. जसे मी करता आहे यात जडाकडे दृष्टी आहे आणि मी करता नाही यात चेतनाकडे दृष्टी आहे. ज्याची दृष्टी जडाकडे आहे अर्थात तो अहमला आपले स्वरूप मानतो, तो अहंकार विमूढ आत्मा आहे. आणि ज्याची दृष्टी चेतनाकडे आहे तो तत्वविद. जेव्हा मी स्वतः काही करत नाही अशा प्रकारे स्वयंला अकर्ता अनुभव करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्यासमोर मोठी समस्या उभी राहते. जेव्हा त्याला भूतकाळात केलेल्या चांगल्या कर्मांची आठवण येते तेव्हा तो प्रसन्न होतो की मी फार चांगले काम, आणि जेव्हा निषिद्ध कर्मांची त्याला आठवण येते तेव्हा तो दुःखी होतो की मी वाईट काम केले, फार मोठी चूक केली. अशा प्रकारे भूतकाळात केलेल्या कर्माचे या विषयात एक मार्मिक गोष्ट आहे. स्वरूपात तर कर्तेपणा वर्तमानातही नाही किंवा भूतकाळातही नव्हता, भविष्यातही राहणार नाही. म्हणून साधे स्वयं वर्तमानात अकर्ता आहे, तसेच भूतकाळातही अकर्ताच होता, कारण वर्तमानच भूतकाळात गेला आणि स्वरूप सत्ता मात्र आहे. आणि सत्ता मात्र स्वरूपात कोणतेही कर्म करणे संभवत नाही. केवळ अहंकाराने मोहित अंतःकरणाच्या अज्ञानी मनुष्यद्वारेच होतात. साधकाला भूतकाळात केलेल्या कर्माची आठवण आल्याने ती सुखदुःख होत अहंकारामुळे. वर्तमानात अहंकाराशी आपला संबंध मानूनच साधक सुखी दुःखी होतो. स्थूल दृष्टीने पाहिले असता आता भूतकाळाचा अभाव आहे, तसाच भूतकाळात आता प्रत्यक्ष अभाव आहे. सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर जसा भूतकाळात वर्तमानाचा अभाव होतो तसा भूतकाळाचाही अभाव होतो. त्याचप्रमाणे जसा वरचा अभाव आहे तसाच वर्तमानाचाही अभाव आहे. परंतु सत्तेचा नित्य निरंतर भाव आहे. तात्पर्य हे आहे की सत्ता मात्रात भूत भविष्य वर्तमान तिन्हीचाही संपूर्णपणे अभाव आहे. सत्ता काल आहे म्हणून ती कोणत्याही कालात करता नाही. त्या कालातीत आणि अवस्थातीत सत्तेत कोण्या काळ विशेष आणि अवस्था विशेष यांच्या अनुषंगाने कर्तृत्व तसे भोक्तृत्व यांना आरोप करणे अज्ञान आहे. म्हणून भूतकाळात केल्या गेलेल्या कर्मांची स्मृती अहंकार विमूढात्माची स्मृती आहे, तत्वविदची नाही. नैव किंचित करोमी तिचे तात्पर्य हे आहे की क्रिया नाही परंतु सत्ता आहे. म्हणून साधकाची दृष्टी केवळ सत्तेकडे राहावी. ती सत्ता चिन्मय असल्यामुळे ज्ञान स्वरूप आहे आणि निर्विकार असल्यामुळे आनंद स्वरूप आहे. हा आनंद अखंड शांत एक रस आहे. शरीराशी तादात्म्य झाल्यामुळे प्रत्येक क्रियेत
स्वयंची मुख्यता राहते की मी पाहतो, मी ऐकतो इत्यादी. क्रिया तर ही रहित आहे. म्हणून शरीरद्वारा क्रिया झाल्या तरीही सत्ता मात्र असलेल्या आपल्या स्वरूपावर दृष्टी राहावी की मी काहीही करत नाही. ब्रह्मण्यादाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांसा. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, प्राण इत्यादी सर्व भगवंताचेच आहेत, आपले नव्हे. म्हणून याकडे होणाऱ्या क्रियेना भक्तियोगी आपल्या क्रिया कशा मानू शकतो? म्हणून त्याचा हा भाव राहतो की संपूर्ण क्रिया भगवंताकडून होत आहेत, भगवंतासाठीच होत आहेत, मी निमित्त आहे. भगवंत आपल्या इंद्रियाद्वारे आपणच संपूर्ण क्रिया करतात हा विचार योग्य प्रकारे धारण करून संपूर्ण क्रियेचा करता भगवंताला मानणे हाच उपरोक्त पदाचा अर्थ आहे. शरीरादी वस्तू आपल्या नाहीत तर मिळालेल्या आहेत आणि सोडून जात आहेत. या केवळ भगवंताच्या नात्याने दुसऱ्याची सेवा भगवत प्रित्यर्थ करण्यासाठी मिळालेल्या आहेत. या वस्तूवर स्वतंत्रपणे आपला अधिकार नाही, अर्थात यांना आपल्या इच्छेनुसार ठेवू शकत नाही, बदलू शकत नाही, मेल्यावर बरोबरही नेलं जाऊ शकत नाही. म्हणून या शरीरादींना तसेच त्यांच्याकडून होणाऱ्या क्रियेना आपल्या समजणे इमानदारी नव्हे. म्हणून मनुष्याने ज्याच्या या वस्तू आहेत त्यांच्याच अर्थात भगवंताच्या आहेत असे प्रामाणिकपणाने मानले पाहिजे. संपूर्ण क्रिया आणि पदार्थांना कर्मयोगी, संसाराला ज्ञानयोगी, पदार्थांना कर्मयोगी, संसाराला ज्ञानयोगी, प्रकृतीला आणि भक्तियोगी भगवंताला अर्पण करतो. प्रकृती आणि संसार दोन्हीचेही स्वामी भगवंतच आहेत. म्हणून क्रिया आणि पदार्थांना भगवंताला अर्पण करणे श्रेष्ठ आहे. संगं त्यक्त्वा करोति यः. कोणत्याही प्राणी, पदार्थ, शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी, प्राण, क्रिया इत्यादी थोडीही आसक्ती, ओढ, आकर्षण, प्रीती, महत्व, ममता, कामना इत्यादीचे न राहणेच आसक्तीचा संपूर्णपणे त्याग करणे आहे. शास्त्रीय दृष्टीने अज्ञान जन्ममरणाचे कारण असतानाही साधनेच्या दृष्टीने आसक्ती जन्म मरणाला मुख्य कारण आहे. कारणं गुणसंगोस्य सदसद्योनी जन्मसु. आसक्तीवरच अज्ञान टिकलेले आहे. म्हणून आसक्ती समाप्त झाल्यावर अज्ञान नष्ट होते. आसक्तीमुळे कामना उत्पन्न होते. संगात संजायते काम. कामनाच सर्व पापाचे मूळ आहे. म्हणून या ठिकाणी पापाचे मूळ कारण असलेल्या आसक्तीचा त्याग करण्याचा विषय आहे. कारण आसक्ती असेपर्यंत मनुष्य पापापासून मुक्त होऊ शकत नाही आणि आसक्ती नसेल तर मनुष्य पापाने लिप्त होत नाही. कोणतीही क्रिया करताना क्रियाजन्य सुख उपभोगल्याने तसेच त्याच्या फलाविषयी आसक्ती ठेवल्याने त्या क्रियेशी संबंध सुटत नाही, तर सुटण्यापेक्षा अधिक वाढतो. कोणत्याही लहान अथवा मोठ्या क्रियेच्या फलाच्या रूपाने एखाद्या वस्तूची इच्छा करणे म्हणजेच आसक्ती नव्हे. उलट क्रिया करते वेळीही आपल्या मोठेपणाचा, चांगुलपणाचा आरोप करणे, दुसरे लोक आपल्याला चांगले म्हणतील असा भाव ठेवणे ही सुद्धा आसक्तीच आहे. म्हणून आपल्यासाठी काहीही करायचे नाही. ज्या कर्मापासून आपल्यासाठी कोणत्याही प्रकारचे थोडेही सुख मिळवण्याची इच्छा असेल तर ते कर्म आपल्यासाठीच होते. आपल्या सुखसुविधा आणि सन्मान यांच्या इच्छेचा संपूर्णपणे त्याग करून कर्म करणेच उपयुक्त पदाचा अभिप्राय आहे. लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांसा. ही किती श्रेष्ठ गोष्ट आहे की भगवंताला सम्मुख होऊन भक्तियोगी संसारात राहून संपूर्ण कर्म भगवत प्रित्यर्थ करत असतानाही कर्माने बांधला जात नाही. जसे कमळाचे पान पाण्यात उत्पन्न होऊन आणि पाण्यात राहून पाण्यापासून अलिप्त राहते, तसेच भक्तियोगी संसारात राहून संपूर्ण क्रिया असतानाही भगवंताला सन्मुख असल्यामुळे संसाराशी नित्य निरंतर अलिप्त राहतो. भगवंताला विमुख होऊन संसाराची कामना करणेच सर्व पापांचे मुख्य कारण आहे. कामना आसक्तीने उत्पन्न होत असते. आसक्तीचा संपूर्णपणे अभाव झाल्यावर कामना राहू शकत नाही. म्हणून पाप होण्याची शक्यता राहत नाही. धुराने जसा अग्नी व्याप्त असतो तसे संपूर्ण कर्म कोणत्या ना कोणत्या दोषाने युक्त असतात. परंतु ज्याने आशा, कामना, आसक्तीचा त्याग केला आहे त्याला दोष लागत नाही. आसक्तीरहित होऊन भगवदर्थ कर्म करण्याच्या प्रभावाने संपूर्ण संचित पाप विलीन होतात. म्हणून भक्तियोगाच्या
कोणत्याही प्रकाराने पापाशी संबंध राहत नाही. या ठिकाणी पापेन पदकर्मापासून होणाऱ्या त्या पाप पुण्य रूपी फलाचे वाचक आहेत की जे आगामी जन्म मिळण्यास कारणीभूत होते. भक्तियोगी त्या पाप पुण्य रूपी फलाशी कधी लिप्त होत नाहीत, अर्थात बांधला जात नाही. याच विषयाला 9व्या अध्यायाच्या 28व्या श्लोकात शुभाशुभ फलैरेवं मोक्षसे कर्मबंधनैः पदांनी म्हटले गेले आहे. परिशिष्ट भाग. येथे सगुण ईश्वराला ब्रह्म म्हणण्याचे तात्पर्य हे आहे की ईश्वर सगुण, निर्गुण, साकार, निराकार सर्व काही आहे, कारण तो समग्र आहे. समग्रात सर्व येतात. श्रीमद भगवतातही ब्रह्म, परमात्मा आणि भगवान तिन्हीलाही एकच दाखवले आहे. तात्पर्य हे झाले की सगुण यांच्या अंतर्गत ब्रह्म, परमात्मा आणि भगवान तिन्ही येतात, परंतु निर्गुण याच्या अंतर्गत केवळ ब्रह्मच येते, कारण निर्गुणात गुणांचा निषेध आहे. म्हणून निर्गुण सीमित आहे आणि सगुण समग्र आहे. वैष्णव लोक सगुण साकार भगवंताच्या उत्सवाला ब्रह्मोत्सव नावाने म्हणतात. अर्जुनानेही भगवान श्रीकृष्णांना ब्रह्म नावाने म्हणले आहे. परमब्रह्म, परमधाम, पवित्रम, परम भगवान. गीतेत ब्रह्माची 3 नावे सांगितली आहेत: ओम, तत् आणि सत. नामनामीचा संबंध झाल्यामुळे हेही सगुणच झाले. दहाच म्हणायचेत ना? 6. ताई खूप छान वाचलं. हो नाही हो, 10च फक्त वाचलंय. वाचायला काही नाही. कळणंच अवघड. वाचन झालं ताई, खूप 11 छान घ्या वाटलं. ना. 11 घ्या. घेऊ का? हो 5 घ्यायचे ना. नाही 10च ते 10 पर्यंतच फक्त. तू मगाशी हो. 11 म्हणे. 7, आता 8, 9, 10, 11. 7, 8, 9, 10, 11. हे नाही 11वा उद्या घेऊयात ताई. हा बरं झालं. हा आता मृणाल पत्की ताई सांगणार आहेत पूर्ण विवेचन. त्यांनी 10 पर्यंतच. हा जय श्री कृष्ण. योग आणि कर्मयोग दोन्ही सर्वस्वी स्वतंत्र आहेत. भगवंत म्हणतात, हे अर्जुना, कर्मयोगाशिवाय मन, इंद्रिय व शरीर यांचा कर्माच्या बाबतीत कर्तेपणाचा त्याग करणे कठीणच असते. जो व्यक्ती भगवंत स्वरूपाचे चिंतन करतो तो कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला फार लवकर प्राप्त होतो. म्हणजेच स्वधर्मात स्थित असलेला कर्मयोगी या लोकातील सर्व कर्तव्य कर्माचे आचरण करूनही पाप पुण्यापासून मुक्त होऊन परिश्रमाविना तत्वज्ञान अथवा परमप्रेम प्राप्त करू शकतो. कर्मयोगी मोठी किंवा लहान प्रत्येक क्रिया करत असताना आपला भाव सकाम आहे किंवा निष्काम आहे या नेहमी जाणीव ठेवतो. तसेच देहधारी व देहाभिमानी मनुष्य संपूर्ण कर्माचा त्याग करू शकत नाही. जो मनुष्य सांख्य योगालाच परमात्म्याचा साक्षात्काराचा उपाय मानतो तो सांख्य योगाचा साधनास लागण्यापूर्वीच निष्काम भावनेने यज्ञ, ज्ञान, तप इत्यादी शुभ कर्माचे आचरण करून आपले अंतकरण राग, द्वेषाशी, दोषांशी शुद्ध करून घेतो. म्हणजे त्याच्या मनात जे काही अशुद्ध विचार असतात ते या यज्ञाद्वारे किंवा तूप दे यांची आहुती देऊन ते शुद्ध करून घेतात. म्हणजे मन शुद्ध करणे. ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे, जो इंद्रिय निग्रही आणि शुद्ध अंतकरणाचा आहे, तसे सर्व प्राण्यांचा आत्मरूप परमात्म्याचा त्याचा आवाज गेला ताई. हॅलो ताई, आवाज गेला की माझ्या ह्याच्यातच प्रॉब्लेम आहे? 1 मिनिट येतील ताई त्या. हम्म. हम्म. आवाज येते का ताई? आता येत आहे ताई. अगोदर ऐकू आलं का अगोदरच? की डबल घेऊ मी पुन्हा एकदा? आलं ऐकू आलं ताई. आला ऐकायला, आता नाही येत होतं. ठीक आता आहे. आलं.
त्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे, जो इंद्रिय निग्रही आणि शुद्ध अंतःकरणाचा आहे. तसेच सर्व प्राण्यांचा आत्मरूप परमात्माचा त्याचा आत्मा आहे. असा कर्मयोगी कर्म करूनही अलिप्त राहतो. जर व्यक्तीचे मन आणि इंद्रिय साधकाच्या ताब्यात नसतील किंवा त्याच्या अंतःकरणात राग द्वेषासारखे मल मनात असेल तर सिद्धी आणि असिद्धी यांच्या स्वभावात राहणे त्यांना कठीण जाते. त्यासाठी आपले मन व इंद्रिय आपल्या वशमध्ये असणे म्हणजेच ताब्यात नसेल तर अंतःकरणाची शुद्धी होणे शक्य नाही. व याला कर्मयोगी सुद्धा म्हणता येणार नाही, कारण त्यांचे कर्मच व्यवस्थित नसतील तर त्यांना कसं म्हणता येईल. ज्या व्यक्तीमध्ये सर्व गोष्टी असतील तोच कर्मयोगी ठरेल, त्यालाच ब्रह्माची शीघ्र प्राप्ती होते. जसे पहा, सर्व भूतात्मा म्हणजेच ब्रह्मापासून गवताच्या काडीपर्यंत प्राण्यांचा आत्मरूप असलेला परमेश्वर, ज्याचा आत्मा अंतर्यामी आहे, जो प्रेरणेप्रमाणे संपूर्ण कर्मे करतो, भगवंतांना सोडून शरीर मन बुद्धी यांच्याबद्दल ममत्व बाळगत नाही आणि अशा व्यक्तीला कोणत्याही व्यक्तीबद्दल ममत्व नसते. तोच सर्व भूतात्मा करता समजणारा कर्मयोगी सुद्धा भगवंताच्या आज्ञेनुसार भगवंतासाठी सर्व कर्मे करीत असतानाही कर्माविषयी फलाची इच्छा बाळगत नाही. आसक्ती नसल्यामुळे तो कर्माने बद्ध होत नाही. सांख्ययोगी तत्वज्ञानाप्रमाणे पाहत असता, ऐकत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता, भोजन करीत असता, चालत असता, झोपत असता अथवा श्वासोश्वास घेत असता, बोलत असता, तसेच डोळ्यांनी उघडझाप करीत असताही म्हणजेच आपल्या ह्या सर्व दैनंदिन प्रतिक्रिया करीत असतानाही आपले सर्व इंद्रिय आपापल्या विषयात वावरत आहेत. आपण असे समजावे, निसंशय असे मानावे की मी काहीच करत नाही, म्हणजेच यात कोणत्याही प्रक्रियेच्या कर्तेपणाला पाहत नाही. तो तत्ववित्त आहे. त्याचे ठिकाण नित्य निरंतर स्वाभाविकच आहे. सावधानीने राहतो. यात कर्तेपणाही काहीच नाही. भगवान म्हणतात की साधकाने स्वतःला कधीही कर्ता मानू नये. जेव्हा कर्तेपणाच्या मान्यतेचा संपूर्णपणे अभाव होऊन आपल्या स्वरूपाचा अनुभव होतो तेव्हा तो तत्वविद महापुरुष म्हटला जातो. आता पहा, पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, हुंगणे, खाणे या 5 क्रिया नेत्र, श्रोत्र, त्वचा, घ्राण, रसना हे इंद्रियांचे आहेत. चालणे, ग्रहण करणे, बोलणे आणि मलमूत्रांचा त्याग करणे कर्मेंद्रिय आहेत. झोपणे ही क्रिया अंतःकरणाची आहे. श्वास घेणे ही क्रिया प्राणाची आहे आणि डोळ्याने उघडझाप करणे ही क्रिया कूर्म आहे. भगवंतांनी या 13 क्रिया देऊन इंद्रिये, कर्मेंद्रिये, अंतःकरण, प्राण, उपप्राण यांकडून होणाऱ्या संपूर्ण क्रियांना यात उल्लेख केला आहे. हे कार्य शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी, प्राण इत्याकडून होतात, स्वकडून होतात. सांख्ययोग कडून वर्ण, आश्रम, स्वभाव, परिस्थिती, शास्त्रविरहित शरीर, निर्वाह क्रिया, खाणे, पिणे, व्यापार करणे, उपदेश करणे, लिहिणे, वाचणे, ऐकणे, विचार करणे इत्यादी क्रिया होत किंवा होऊ शकतात. या क्रियेला मनुष्य याला काय म्हणतो आपण, करता मानतो. जसे एखादा मनुष्य धाव असलेल्या आगगाडीच्या डब्यामध्ये बसलेला आहे, मात्र येथे तो स्वतःलाच नाही परंतु आगगाडी चालत असल्यामुळे त्याचे नाव चालतच राहणे होते. धावत असलेल्या आगगाडीत बसल्यामुळे आता तो चालत नाही असे होऊ शकत नाही. तसेच क्रियाशील प्रकृतीमध्ये कार्यरूपी स्थूल, सूक्ष्म आणि कारण कोणत्याही शरीराशी जेव्हा स्व आपला संबंध जोडतो तेव्हा स्वकर्म न करताही तो शरीराकडून होणाऱ्या क्रियेचा कर्ता झाल्याशिवाय राहू शकत नाही. जो पुरुष स्वकर्मे परमात्म्याला अर्पण करून आपली आसक्ती सोडून कर्मे करतो तो पुरुष पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापाने लिप्त होऊन राहतो. ब्रह्मण्याध्याय कर्माणी शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी, प्राण इत्यादी सर्व भगवंताचेच आहे. संपूर्ण क्रिया भगवंताकडूनच होत आहेत. भगवंतासाठी मी जर केवळ निमित्त आहे. केवळ भगवंताच्या नित्याने दुसऱ्यांची सेवा भाव प्रित्यर्थ करण्यासाठी या मिळालेल्या आहेत. या वस्तूतून स्वतंत्रपणे आपला अधिकार काहीही नाही. यांना आपल्या इच्छेनुसार आपण ठेवू शकत नाही किंवा बदलूही शकत नाही आणि मेल्यावर बरोबरीने नेलेही जाऊ शकत नाही. म्हणून या शरीरांना, क्रियांना आपले समजायचं नाही.
आपण मेल्यानंतर आपले शरीर सोबत नेतो का? नाही. मग त्याला आपण आपलं कसं समजू शकाल? नाही समजू शकत. संपूर्ण क्रिया आणि पदार्थांना कर्मयोगी संसाराला, ज्ञानयोगी प्रकृतीला आणि भक्तियोगी भगवंतांना अर्पण करतो. प्रकृती आणि संसार दोन्हीचेही स्वामी भगवंतच आहेत. म्हणून क्रिया आणि पदार्थांना भगवंताला अर्पण करणे हे श्रेष्ठ ठरेल. संगत व्यक्त्वा करोति यः. कोणत्याही प्राणी, पदार्थ, शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी, प्राप्त क्रिया इत्यादी थोडेही आसक्ती, ओढ, आकर्षण, प्रीती, महत्व, ममता, कामना इत्यादी राहणे आसक्तीचा संपूर्णपणे त्याग करणे होय. कोणत्याही लहान अथवा मोठ्या क्रियेच्या फलाच्या रूपाने एखाद्या वस्तूची इच्छा करणे म्हणजेच आसक्ती नव्हे. उलट क्रिया करते वेळी आपण मोठेपणाच्या, चांगुलपणाचा आरोप करणे आणि दुसरी लोक आपल्याला चांगले म्हणतील असा अभाव ठेवणे सुद्धा आसक्तीच आहे. आपल्या सुख, सुविधा आणि सन्मान याच्या इच्छेचा संपूर्णपणे त्याग करूनही कर्म करण्यास उपयुक्त पदांचा अभिप्राय आहे. भगवंताला विमुक्त होऊन संसाराची कामना करणे सर्व पापांचे मुख्य कारण आहे. कामना आसक्तीने उत्पन्न होत असते. आसक्तीचा संपूर्णपणे अभाव झाल्यावर कामना होऊ शकत नाही. म्हणून पाप होण्याची शक्यताही राहत नाही. धुराने जसा अग्नी व्याप्त होतो असे संपूर्ण कर्मे कोणत्या ना कोणत्या दोषाने उपयुक्त असतात. अध्याय 18 मध्ये श्लोक 48. परंतु ज्याने अशा कामना आसक्तीचा त्याग केला आहे त्याला हे दोष लागत नाही. अध्याय 18 मध्ये 48 श्लोक 48 मध्ये कर्माचरण सदोक्त असते असे म्हटले गेले. जो मनुष्य कर्मफलाच्या कामनेला व आसक्तीला बळी पडून भोगाच्या व आरामासाठी कर्म करतो तो पापापासून वाचू शकत नाही. कामना आणि आसक्ती याच्या गोष्टी मनुष्याच्या बंधनाचे कारण होते. ज्या पुरुषाच्या ठिकाणी कामना आणि आसक्ती याचा पूर्ण अभाव झालेला असतो तो पुरुष कर्म करीत असतानाही पापाने लिप्त होत नाही. हेच म्हणणे योग्य ठरेल. शुद्ध केलेल्या अंतःकरण शुद्ध होत नाही. शुद्ध केल्याने अंतःकरण शुद्ध होतो का? नाही. कारण शुद्ध केल्याने अंतःकरणाशी संबंध जोडलेला राहतो. शरीर, इंद्रिय, मन आणि बुद्धी यात ममतेचा संपूर्णपणे अभाव होणे हीच अंतःकरणाची शुद्धी आहे. अंतःकरणात ममता संपूर्णपणे समाप्त करणाऱ्या उद्देशाने कर्मयोगी अनासक्त भावाने कर्म करतात. ते स्वकर्म करत नाहीत. कारण ममता ठेवल्याने कर्म होतात, कर्मयोग होत नाहीत. आपल्यासाठी कोणते कर्म न करण्याने कर्मयोगाची गती स्वरूपाकडे होते. कर्मयोगी प्रथम मनार ममता रहित होण्याचा उद्देश ठेवून कर्म करतो. मगच तो त्याच्या उद्देशाची सिद्धी होऊ शकते. जय श्रीकृष्ण ताई. छान वाचलं ताई. काहीतरी प्रयत्न थोडा बहुत. अजून कोणी वाचणार आहे का? ह्याच 4 ते 5? काय मी वाचू? हो चालेल ताई. काही शॉर्ट मध्ये मी आपले 10 श्लोक झाले, 10 श्लोकांचं हे करते. 5वा अध्याय म्हणजे कर्मसन्यास योग. आपण कर्मयोग बघितला 3रा अध्याय. मला वाटतं त्याचाच विस्तार इथपर्यंत झाला आहे. तर 3रा अध्यायात अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना हा प्रश्न विचारला होता की जर आपल्याला ज्ञानयोग श्रेष्ठ वाटतो आणि मग मला कर्मयोग आचरण्याकरता कशाला सांगता आहात? अर्जुनाला कर्मयोगापेक्षा ज्ञानयोग हा सोपा आणि आचरणाकरता सरळ आहे असं वाटलं. कारण ज्ञानयोगात पराजय झाला तर देवत्व प्राप्त होतं आणि विजय झाला तर परमपद प्राप्त होतो. म्हणजे दोन्ही गोष्टींमध्ये लाभ आहे असे त्याला वाटले होते. पण नंतर त्याला समजले की दोन्ही मार्गात कर्म तर हे करावेच लागतं. दोन्ही मार्गांपैकी एक मार्ग निवडण्यापूर्वी अर्जुन श्रीकृष्णांना विचारतो. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगञ्च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितं. हे कृष्णा, तुम्ही एकदा कर्मसन्यासाची आणि एकदा निष्काम वृत्तीने केल्या जाणाऱ्या कर्मयोगाची प्रशंसा करता. पण या दोन्हीपैकी तुमच्या मते कुठला मार्ग श्रेयस्कर किंवा परम कल्याणकारी आहे असं मला सांगा.
एखादा विवक्षित ठिकाणी जायला 2 मार्ग असतील तर त्यापैकी कोणता मार्ग सुखकारक आणि सुलभ आहे याचा आपण विचार करू असे त्याने विचारले. आणि त्याचं कारण हे होतं की जर मी तुम्हाला हा प्रश्न नाही विचारला तर अर्थ असा होईल की मला या मार्गावर जायचंच नाहीये. त्यावर योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात, श्री भगवान वाच संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयस्करावुभौ तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. हे अर्जुना, संन्यास माध्यमातून केलेले कर्म अर्थात ज्ञान मार्ग आणि निष्काम भावनाने केलेले कर्म म्हणजेच कर्ममार्ग, हे दोन्ही मार्ग मोक्षदायी आहे. पण या दोन्ही मार्गांमध्ये ज्ञान मार्गापेक्षा निष्काम कर्मयोग अधिक श्रेष्ठ आहे. मग प्रश्न असा विचारला जातो की कर्मयोग श्रेष्ठ का आहे? नेयस्य नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. हे महाबाहो अर्जुना, जो मनुष्य कोणताही द्वेष करीत नाही किंवा कशाचीही इच्छा करीत नाही त्याला संन्यासी समजावं. मग तो ज्ञानयोगाचं आचरण करणारा असो किंवा कर्मयोगाचं आचरण करणारा असो. जो राग द्वेष द्वंद्वरहित बनतो तो पुरुष भवबंधनातून अनायासच मुक्त होतो. सांख्य योगो पृथक बाला प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थितः सम्यग् उभयोर्विन्दते फलम. निष्काम कर्मयोग किंवा ज्ञानयोग हे भिन्न भिन्न आहे असे अज्ञानी किंवा मूर्ख लोक समजतात आणि म्हणतात. पण ज्ञानी लोक, पंडित लोक असे जराही समजत नाही, कारण या दोन्ही मार्गांपैकी कोणत्याही एका मार्गाचे जरी योग्य रूपाने अनुष्ठान केले तर ते करणाऱ्याला त्याचे फलरूप परमात्म्याचीच प्राप्ती होते. म्हणजे दोन्ही मार्गांचे फल एकसारखेच आणि एक समान असते. म्हणून दोन्ही मार्ग सारखेच आहे आणि दोन्हीही परमकल्याणकारी किंवा श्रेयस्कर आहे. यत् सांख्ये प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकम सांख्यंच योगंच यः पश्यति स पश्यति. सांख्य मार्गाने जाणाऱ्यांना जे मोक्षरूप स्थान प्राप्त होते तेच निष्काम कर्म मार्गाचं अनुष्ठान करणाऱ्या व्यक्तीलाही प्राप्त होते. तेव्हा सांख्य मार्ग आणि कर्मयोग फलदृष्ट्या एकच आहे असे जो सांगतो तोच खरा ज्ञानी आहे. दोघांचे फळ एकच म्हणजे मोक्ष प्राप्ती हेच आहे आणि निष्काम कर्मयोग हे श्रेष्ठ आहे. हे कसे यावर श्रीकृष्ण म्हणतात, संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम योगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. हे महाबाहो अर्जुना, निष्काम कर्म योगाचे आचरण केल्याशिवाय संन्यास म्हणजे कर्म संन्यासाची प्राप्ती होणे असंभव आहे. जो कर्मयोगाच्या आचरणाला प्रारंभच करत नाही त्याला कर्मसन्यास कोठून प्राप्त होणार? पण जो भगवत स्वरूपाचे चिंतन करतो, ज्यांची मनसहित इंद्रिया त्याच्या ताब्यात असतात आणि कर्मयोग युक्त मुनीला, अशा कर्मयोग युक्त मुनीला किंवा माणसाला, मनुष्याला ब्रह्मप्राप्ती अल्पकालात होते. म्हणजे ज्ञानयोगातही निष्काम कर्मयोगाचे आचरण हे करावेच लागते, कारण दोन्ही मार्गात करावयाची क्रिया एकच आहे, ती म्हणजे यज्ञ. इथे यज्ञ होम हवन नसून ईश्वराची आराधना करता प्रयुक्त झाला आहे. त्याचा शुद्ध अर्थ असा आहे की ईश्वराची आराधना. फक्त करणाऱ्याच्या दृष्टिकोनात फरक असतो. एक आपल्या क्षमतेला जाणून आणि लाभहानीचा विचार करून कर्म करण्याला प्रवृत्त होतो, तर दुसरा निष्काम कर्मयोगी ईश्वरावर अगाढ श्रद्धा ठेवून आराधनेत मग्न होतो. आधुनिक भाषेत म्हणायला झाले तर एक प्रायव्हेट परीक्षेचा फॉर्म भरतो आणि दुसरा रेग्युलर नियमित कॉलेजमध्ये जाऊन अभ्यास करतो. परीक्षा एकच असते, परीक्षक आणि निरीक्षकही एकच असतात. तसेच दोघांचे सद्गुरू तत्वदर्शी असतात आणि दोघांना जे प्राप्त करून घ्यायचे आहे त्याची पदवीही देखील एकच असते. फक्त दोघांच्या अभ्यासाची पद्धत आणि त्यांच्या व्यवहारात भिन्नता असते. मागे श्रीकृष्णांनी सांगितले होते की काम क्रोध हे साधकांचे भयंकर शत्रू आहे.
तेव्हा अर्जुना तू त्यांना प्रथम ठार कर. अर्जुनाला वाटले की ही गोष्ट तर फारच कठीण आहे. पण कृष्ण म्हणाले, अरे शरीरापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आहे, इंद्रियांपेक्षा तुझे मन श्रेष्ठ आहे आणि मनापेक्षाही बुद्धी श्रेष्ठ आहे, बुद्धीपेक्षाही तुझे स्वरूप श्रेष्ठ आहे आणि तुला त्या स्वरूपात जायचे आहे. अशा प्रकारे आपल्या क्षमतेला ओळखून, आपले सामर्थ्य ओळखून, स्वावलंबी बनून कर्ममार्गाचे आचरण करणेच म्हणजे ज्ञानयोग आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की चित्त माझ्या ठिकाणी ठेवून सर्व कर्मे मला अर्पण कर. आशा, ममता, सत्ता यांचा मोह तू सोडून युद्ध कर. समर्पणासहित ईश्वरावर श्रद्धा ठेवून कर्म कर म्हणजे निष्काम कर्मयोग होईल. म्हणजे दोन्ही मार्गात कृती तर एकच आहे आणि त्यामुळे परिणामही एक आहे. इथे यावरच भर देत श्रीकृष्ण म्हणतात की कर्मयोगाचा आचरण केल्याशिवाय कर्मसन्यास प्राप्त होणे म्हणजे शुभाशुभ कर्मांचा अंत होणे असंभव आहे. त्यांच्या मते कोणताही योग असा नाही ज्याच्यामध्ये स्वस्थ बसून म्हणावे की मी परमात्मा आहे, मी शुद्ध आहे आणि मी बुद्ध आहे, माझ्यापाशी कसलेही कर्म उरले नाही, नाही कसलेही बंधन. माझ्या हातून बऱ्या वाईट क्रिया घडतात, त्या मी करीत नसून माझे इंद्रिय करतात. जे मानस उपचार करतात त्यांना बहुधा जे लोक क्राईम करतात, जे कुठल्या तरी गुन्ह्यामध्ये अटकले आहेत, ते हेच म्हणतात की मला तर माहितीच नाही माझ्या हातनं कसं झालं, माझ्या तर इंद्रियांनी करवलंय, माझ्या बुद्धीने करवलंय, मी तर काहीच केलं नाही. अशा प्रकारचे पाखंडी विचार कृष्णांनी कधीच सांगितले नाही. साक्षात कृष्ण सुद्धा आपल्या परममित्र अर्जुनला कर्म न करतात अशी स्थिती प्राप्त करून देऊ शकले नाही. म्हणजे बिना युद्धाच्या, बिना कर्माच्या पांडवांना देखील राज्य मिळाले नाही. तर जर ते तेव्हा असं करू नाही शकले तर ते आपण कसं असे करतील आणि किंवा गीता अशी का सांगितली जाईल? जर असे असते तर गीता सांगण्याची गरजच उरली नसती. कोणत्याही योग मार्गात आणि कर्मात तर कर्म हे करावंच लागतं. कर्म केल्यानंतरच संन्यासाची अवस्था प्राप्त होती आणि अशा योगयुक्त पुरुषाला परमात्म्याची प्राप्ती सुगमतेने आणि शीघ्रतेने होते. आता अशा योगयुक्त पुरुषांची लक्षणे सांगताना कृष्ण म्हणतात, योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्वभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. इथे विजितात्मा म्हणजे ज्याने आपल्या शरीरावरती विजय मिळवला आहे आणि जितेंद्रिय म्हणजे ज्यांनी आपल्या इंद्रियांवर मात केली आहे. विशुद्धात्मा ज्याचे अंतःकरण शुद्ध आहे आणि भूतात्मा जो सर्व भूतांच्या ठिकाणी असलेल्या आत्मरूपी परमात्म्याशी एकरूप झाला आहे, असा पुरुष कर्म करीत असला तरी तो कर्मापासून अलिप्त असतो. मग तो कर्म का करतो? खर तर असा माणसाला कर्म करण्याची गरज काय? तर आपल्या पाठीमागून येणाऱ्या अनुयायांमध्ये आपल्या पुढच्या पिढीला आपल्या परमकल्याणकारी बीजांचा संग्रह करण्यासाठी तो कर्म करतो. पोरं देखील आपले जे पोरांना संस्कार किंवा गोष्टी शिकायला मिळतात ते आपल्या कुटुंबाकडनं, आपल्या आई वडील, आजी आजोबा यांच्याचकडून मिळते. म्हणून यांचे कर्म नेहमी कल्याणकारी आणि पोरांना मार्गदर्शन देणारेच असले पाहिजे. त्यात तो अडकून का नाही राहत? कारण सर्व प्राणी मात्रांचा मूल उद्गम असणारा जो परमात्मा, त्यात तो स्थित झालेला असतो, एकरूप झालेला असतो, तद्रूप झालेला असतो. यापुढे त्याचा शोध संपला आहे किंवा आता त्याला कुठल्याच वस्तूची इच्छा शेष राहिली नाही, हे खरं असलं तरी त्याला कर्म हे करावेच लागते. मागील सर्व गोष्टी त्याला आता इतक्या शूद्र वाटतात की त्यांच्या विषयी त्याच्या मनात आसक्ती निर्माण होत नाही. त्यामुळे त्या कर्मामध्ये तो लिप्त होत नाही, अलिप्त राहतो. हे योगयुक्त पुरुषाच्या परमसीमेचे चित्रण आहे. योगयुक्त पुरुष कर्मांमध्ये लिप्त का होत नाही याचे अधिक स्पष्टीकरण पुढच्या श्लोकात झाले आहे. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् स्वप्नन् श्वसन्.
प्रलपन विसृजन गृह्णन् प्रलपन विसृजन गृह्णन् मिशन्नपि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारेण. परम तत्व परमात्म्याचा ज्याला साक्षात्कार झाला आहे, तो ज्यांच्या ठिकाणी एकरूप तद्रूप झाला आहे, असा योगयुक्त म्हणजे तत्वदर्शी माणसाला, तत्वदर्शी पुरुषाला आपण काही कर्म करीत आहोत असे वाटतच नाही. म्हणजे त्याच्यामध्ये कर्तापणा उरलेलाच नसतो. काही नुसती कल्पना नव्हे तर कर्म करून त्याने प्राप्त केलेली ही स्थिती आहे. हा दिव्य योगयुक्त पुरुष सर्व काही ऐकत असतानाही, स्पर्श करीत असताना, वास घेत असताना, बोलत असताना, देत असताना, घेत असताना, डोळ्यांची उघडझाप करीत असताना इंद्रिय आपल्या आप विषयात वावरतात आहे असे तो समजतो. आता मग ताईंनी जे आपलं वाचन केलं होतं त्याच्यामध्येही हेच सांगितलं गेलं आहे की हे ज्या वस्तू होत आहेत हे योगयुक्त पुरुषाला कळतच नाही, कारण त्याच्यामध्ये कर्तेपणा उरलेलाच नसतो. जशी आपली इंद्रियांची सहज गती होती असे त्याच्या हातनं सहज कर्म होत आहे, घडत आहे, हे त्याला कळतच नाही आणि ते नॅचरल नैसर्गिकरित्या होत आहे असं समजतो. परमात्म्याहून श्रेष्ठ असे या जगात दुसरे काहीही नाही. अशा दिव्यत्वात जो स्थित झालेला आहे तो दुसऱ्या कुठल्याही सुखाची कामना का करे? आणि परमात्माहून अधिक श्रेष्ठ वस्तू असती तर तिच्याविषयी त्याला आसक्ती वाटली असती. पण इथे प्राप्त करण्यासारखे काहीही राहिले नाही. म्हणूनच ज्याला परमात्म्याचा साक्षात्कार झालेला असतो, किंवा इथे साक्षात्कार म्हणजे अनुभूती, आतमध्ये त्याची जाणीव झाली आहे, तो आता जाणार तरी कुठे आणि त्याला मागायला उरलं तरी काय. म्हणूनच योगयुक्त पुरुषाला कर्मात लिप्त होता येतच नाही, तो अलिप्त होतो. ही गोष्ट श्रीकृष्ण पुढे एका उदाहरणाने स्पष्ट करीत आहेत. ब्रह्मण्याध्याय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसम्. कमळ चिखलात उगवते, रात्रंदिवस पाण्यातच असते, पण आणि त्याच्या पाकळ्याही पाहाल तर तुम्हाला कोरड्याच दिसतील. म्हणजे त्याला पाण्याचा किंवा चिखलाचा स्पर्श देखील नसतो. एक थेंबही पाणी त्याच्यावर टिकत नाही. म्हणजे दलदलीत आणि पाण्यात राहूनही तो त्यांच्यापासून अलिप्त असतो. तसेच जो ब्रह्माच्या ठिकाणी असतो, आपली सर्वे कर्म करून अर्पण करतो, ईश्वराला अर्पण करतो, भगवंतांना अर्पण करतो, अशा योगयुक्त पुरुषाची कर्मे ही परमात्मात विलीन होत असतात. फळांची आसक्ती सोडून परमात्म्याची प्राप्ती झाल्यावर त्याची आसक्ती करावे असे काही शिल्लक राहत नाही. कर्मे करतो तो कमलपत्र जसे पाण्यापासून अलिप्त असतो, तसा पापांपासून हा कर्मयोगी, हा योगी पुरुष अलिप्त असतो. जय श्री कृष्ण अर्पणमस्तु. धन्यवाद ताई. छान सांगितलं ते. थँक्यू. खूप छान सांगितलं बरं का ताई. थँक्यू याच्यामध्ये फक्त ताई. एकच आपल्याला कर्मयोगापासून ताई आतापर्यंत सांख्य योगापासून, म्हणजे मी जेव्हा आधी स्वतः स्टडी करत होते, जेव्हा आपल्या ग्रुपमध्ये नव्हते, तेव्हा मला हे सगळं इतकं कठीण वाटायचं की सांख्य योग, घडी घडी ते संदर्भ यायचे पुन्हा पुन्हा की कर्मयोग आणि आता हे कर्मसन्यास, मग संन्यास योग. पण आपल्या या ग्रुपच्या वाचनाने इतर ताई जितके आपले विचार इथे ठेवतात त्याच्यामुळे ते इतकं सोपं होऊन जातं की जेव्हा नोट्स घ्यायला बनवायला सुरुवात करते तेव्हा वाटतच नाही की हे आपल्याला इतकं कठीण वाटत होतं आणि आता आपल्याला लिहिता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं. ते आता कृष्ण कुठून तरी करवून घेतात. खरंच छान अनुभव आहे. आणि ही सगळी परमेश्वर कृपा आहे, बाकी काही नाही हो आहे. ताई, नक्की ताई, अगदी. नाही तर कोण कुठे आहे, कोणी महाराष्ट्रात, तुम्ही MP मध्ये, मी हो इकडे ताई. हैदराबादमध्ये, तेलंगणामध्ये, म्हणजे नाही सगळ्या गं. कुठून कुठे जोडल्या गेलेल्या आहेत. हो ही हो परमेश्वराची कृपा आहे. चांगलं वाचन आरती अभ्यास आहे. थँक्यू वैजंती ताई. आम्हाला याच्या- तर ते बसणे लिहिणे हा प्रकारच काही आमच्याकडनं होत नाही.
नाही तर मी कुठे कुठे तर अंडरलाईन करून घेते आणि अध्याय 5 मधील श्लोक नंबर 10 हा अत्यंत मौल्यवान आहे, परंतु साधकाच्या जीवनदृष्टीत परिवर्तन घडवणारा, कर्मयोगाचे सार सांगणारा आणि संपूर्ण अध्यायाचा हृदयबिंदू मानला जाणारा श्लोक म्हणजे कर्मयोगाचे सार. निष्काम कर्मयोगाचे रहस्य, संसारात अलिप्त राहण्याची कला आणि अंतःकरण शुद्धीचा मार्ग अत्यंत सुंदर रीतीने सांगतो. हा श्लोक फक्त तत्वज्ञान नाही, तो जगण्याची पद्धत बदलतो. या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाच्या मनातील एक मूलभूत संभ्रम दूर करतात. अर्जुनाला वाटत होते की संसार आणि अध्यात्म हे परस्पर विरोधी आहेत. जर मोक्ष हवा असेल तर कर्म आणि संसार सोडावा लागेल असे त्याला जाणवत होते. त्यामुळे तो भगवानांना विचारतो, कर्मसन्यास श्रेष्ठ की कर्मयोग? यावर भगवानांचं सूक्ष्मपणे उत्तर देतात की कर्मसन्यास आणि कर्मयोग दोन्हीही मोक्षदायक आहेत, परंतु बहुतेक साधकांसाठी कर्मयोग अधिक योग्य आहे. कारण मन शुद्ध नसताना घेतलेला संन्यास मनुष्याला अंतर्मनात अधिक संघर्ष देऊ शकतो. परंतु भगवान अर्जुनाला कर्मापासून पळायला शिकवत नाहीत, तर कर्माला योगात रूपांतरित करायला शिकवतात. या संपूर्ण अध्यायात अनेक महत्त्वाचे श्लोक आहेत, परंतु स्वामी रामसुखदास यांच्या साधक संजीवनीनुसार श्लोक 10 हा कर्मयोगाचे सार सांगणारा अत्यंत महत्त्वाचा श्लोक मानला जातो. कारण या श्लोकात भगवान कर्मयोगाचे संपूर्ण रहस्य अत्यंत सुंदर दृष्टांताने स्पष्ट करतात. आता श्लोक वाचत नाही मी या ठिकाणी. श्लोक 10 या श्लोकाचा साधा अर्थ असा आहे की जो मनुष्य सर्व कर्म परमात्म्याला अर्पण करून आणि आसक्ती सोडून कर्म करतो, तो पाण्याने न भिजणाऱ्या कमळाच्या पानाप्रमाणे पाण्याने लिप्त होत नाही. हा श्लोक फक्त धार्मिक उपदेश नाही, तो संपूर्ण जीवन जगण्याची दिशा बदलणारा आहे. सामान्य माणूस कर्म करतो तेव्हा त्याच्या मनात अनेक गोष्टी असतात. मानाची अपेक्षा, यशाची इच्छा, अपयशाची भीती, तुलना, स्पर्धा, मी आणि माझे हा अहंकार. त्यामुळे कर्म हळूहळू ताण, चिंता आणि असंतोषाचे कारण बनते. परंतु गीता सांगते की कर्म हे दुःखाचे कारण नाही, कर्माशी असलेली आसक्ती हे दुःखाचे कारण आहे. ब्रह्मण्याध्याय हा शब्द या श्लोकाचा आत्मा आहे. याचा अर्थ सर्व कर्म परमात्म्याला अर्पण करून सामान्यतः मनुष्य प्रत्येक कर्मामध्ये स्वतःला केंद्रस्थानी ठेवतो. मी केले, माझे यश, माझा त्याग, माझी उपलब्धी हा भाव त्याच्या मनात असतो. पण कर्मयोगी आपल्या प्रत्येक कर्मामागे समर्पण ठेवतो. तो म्हणतो, हे परमेश्वरा, हे कर्म तुझ्यासाठी आहे. यामुळे कर्माचे स्वरूप बदलते. बाहेरून तेच कर्म असते, पण अंतर्मनातील भाव बदलल्याने ते योग बनते. उदाहरणार्थ, एक आई दिवसभर कुटुंबासाठी काम करते. जर तिच्या मनात सतत अपेक्षा असेल की सर्वांनी माझे कौतुक करावे, माझ्या त्यागाची दखल घ्यावी, तर तिच्या कर्मातून थकवा आणि दुःख निर्माण होते. पण जर ती प्रेमाने आणि समर्पणाने सेवा करत असेल तर तेच कर्म अंतःकरण शुद्धीचे साधन बनते. संगम त्यक्त्वा हा या श्लोकातील दुसरा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. याचा अर्थ आसक्ती सोडून कर्म करणे. येथे आसक्ती म्हणजे फक्त वस्तूंचे आकर्षण नव्हे, तर फळाची अपेक्षा, मानाची इच्छा, यशाचा अभिमान, अपयशाची भीती, स्वतःच्या कल्पनांवर आग्रह, हे सर्व संग म्हणजे आसक्ती.
स्वामी इथे सांगतात, मनुष्य कर्मामुळे बांधला जात नाही, अपेक्षांमुळे बांधला जातो. आजचा माणूस सतत धावत आहे, पण त्याला शांती नाही, कारण त्याचे कर्म समर्पणातून होत नाही. ते भीती, तुलना आणि असुरक्षिततेतून होते. नोकरी, व्यवसाय, समाजकार्य किंवा अगदी सेवा, सर्व गोष्टींमध्ये मला काय मिळेल हा प्रश्न सतत चालू असतो. म्हणूनच गीतेचा संदेश अत्यंत क्रांतिकारी आहे. भगवान सांगतात, कर्म करा, पण कर्मात स्वतःला अडकवू नका. यासाठी भगवान कमळाचे अत्यंत सुंदर उदाहरण देतात. पद्मपत्र मीमांभस्य. कमळ पाण्यात राहते, पण पाणी त्याला चिकटत नाही. पाण्याशिवाय कमळ राहू शकत नाही, पण ते पाण्याने भिजतही नाही. त्याचप्रमाणे कर्मयोगी संसारात राहतो, कर्तव्य करतो, नातेसंबंध निभावतो, समाजात वावरतो, पण संसार त्याच्या अंतःकरणाला चिकटत नाही. हा दृष्टांत अत्यंत गहन आहे. गीता संसारापासून पलायन शिकवत नाही, ती संसारात राहून अलिप्त राहण्याची कला शिकवते. आज अनेकांना वाटते की शांती मिळवण्यासाठी सर्व काही सोडावे लागेल, पण प्रत्यक्षात बाह्य परिस्थिती बदलली तरी मनातील अपेक्षा, अहंकार आणि असंतोष तसेच राहतात. म्हणून गीता बाह्य त्यागापेक्षा अंतर्मनातील त्यागाला अधिक महत्त्व देते. या श्लोकाचा आणखी एक सूक्ष्म अर्थ असा आहे की कर्मयोगी कर्म करतो, पण त्याला कर्माचा अहंकार नसतो. तो स्वतःला कर्ता मानत नाही. त्याला वाटते, मी केवळ निमित्त आहे. ही भावना मनाला अत्यंत हलके बनवते, कारण मग यश आले तरी अहंकार निर्माण होत नाही आणि अपयश आले तरी मनुष्य तुटत नाही. आधुनिक जीवनात हा श्लोक अत्यंत उपयुक्त आहे. आज प्रत्येक क्षेत्रात ताण वाढला आहे. विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर, गृहिणी, अधिकारी, व्यावसायिक सर्वजण मानसिक दडपणाखाली जगत आहेत. त्याचे मुख्य कारण कर्म नाही, तर कर्माशी जोडलेली अपेक्षा आहे. जर मनुष्य कर्माला सेवा मानेल, परिणाम परमेश्वरावर सोडेल, स्वतःला कर्ता मानणार नाही आणि समर्पण भाव ठेवेल, तर त्याच जीवनात शांती अनुभवू लागेल. म्हणून हा श्लोक केवळ आध्यात्मिक तत्वज्ञान नाही, तो जीवन जगण्याची सर्वोच्च कला आहे. हा श्लोक अत्यंत गहन संदेश असा देतो की संसारात राहा, पण संसाराने भिजू नका. खरा योग कर्म सोडण्यात नाही, तर कर्माला परमेश्वरार्पण करण्यात आहे. कमळाच्या पानाप्रमाणे अलिप्त राहून कर्म करणारा मनुष्यच खऱ्या अर्थाने मुक्तीकडे जातो. म्हणूनच भगवान श्रीकृष्णांचा संदेश असा आहे, कर्तव्य करा, पण कर्तेपण सोडा. प्रेमाने जगा, पण आसक्तीने नाही. संसारात राहा, पण अंतर्मन परमेश्वराशी जोडा. तेव्हाच कर्मबंधन न बनता मुक्तीचे साधन बनेल. जय श्री कृष्ण सर्वांना.